ती ताईला कशी गुंडाळते ना ते बघतेच मी. तिच्या वाऱ्यालाही फिरू देणार नाही मी तिला. काय ग, चोरून ऐकण्याची सवय गेली नाही वाटत तुझी अजून? सतत भिंतीला कानच लावून बसलेली असतेस काय? रेणुका आत्या, मी जात होते तेव्हा कानावर पडलं तेवढंच ऐकलं मी. आणि ते ऐकल्यावर असं लक्षात आलं की या कामात तुम्हाला माझा उपयोग होऊ शकतो. आता जास्त बडबड करू नकोस. मुद्द्याचं काय असेल ना ते पटकन सांग. माझं एवढंच म्हणणं आहे की आत्याबाईंच्या कानावर हे सारखं घालायची जबाबदारी तुम्ही मला द्या. माझ्याशिवाय म्हणजे सुमिताई शिवाय आत्याबाईंना कोण दुसरं जवळचं आहे सांगा बरं. म्हणजे सुमिताईंनी सांगितलेलं सगळं आत्याबाई ऐकतात. त्याचा वापर करून जर आपणच सारखी त्यांच्या मागं भुणभुण लावली ना तर त्या नरसिंह साहेबांच्या मागं भुणभुण लावतील आणि मग नरसिंह साहेब पण जास्त वेळ त्यांना टाळू शकणार नाहीत. ही कल्पना चांगली आहे. बाबांना जर नसेल जमणार तर मी जाऊ मीटिंगला. म्हणजे तसंही प्रेझेंटेशन मीच केल्यामुळे मला बाकी सगळी माहिती सुद्धा आहे. अमृता, तुझ्या या प्रोजेक्टवर किती काम झालंय, तुझी किती तयारी आहे हे मला सगळं माहिती आहे ग. पण मी आपल्या इन्व्हेस्टर्सना चांगला ओळखतो. तिथे दादानेच जायला पाहिजे. त्यांना आवडणार नाही दादा गेला नाही आणि फक्त तू जाऊन प्रेझेंटेशन दिलंस. नाही चालणार. ठीक आहे, मी स्वतः बोलते त्यांच्याशी, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. ऐकलं तर ठीकच आहे. बघू, प्रयत्न करून बघू. मीटिंग रद्द करून हॉटेलचं भवितव्य धोक्यात घालण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. आणि तरीही तुमचा निर्णय कायम असेल तर मला माझ्या बाबांशी बोलावं लागेल. बस झाला इल्या, खूप ऐकलं तुझं. मारुतरावांनी माझ्यासाठी काय केलंय हे तू मला सांगण्याची गरज नाहीये. त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि जे काही आहे ते आमच्या दोघांमधलं आहे. ते जरी तुझे वडील असले तरी तुझा त्याच्याशी काडीचाही संबंध नाहीये. मला तर वाटतं हॉटेलचं स्वप्न बाजूलाच ठेवून द्यावं लागणार. बघ ना, आता हे इन्व्हेस्टर्स गेले समज तर नंतर कोण मिळणार एवढे पैसे टाकायला? म्हणजे पुन्हा सगळं पहिल्यापासून, पुन्हा तेच व्याप. आधीच आत्याजीच्या घरात जे काही चाललंय ते काही कमी आहे का? माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. माझी शपथ आहे, तुला या मुलीशी लग्न करावंच लागेल. आतेबाई, हे शक्य नाही. तू कोणाचीही शपथ घाल, पण मी हे लग्न कधीच करू शकत नाही. कारण माझं लग्न झालेलं आहे आतेबाई. मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, नर्मदा गेल्यानंतर माझं लग्न जानकीशी झालंय. जानकीच माझी बायको आहे. आतेबाई, 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 इथे बस, बस इथे. आत्याबाईंचा हट्ट एवढाच होता की भाऊजींचं लग्न झालं पाहिजे आणि लग्न करण्याचं फक्त नाटक करायचं होतं, खरोखरचं लग्न करायचं नव्हतं. तेवढे झालं नाही भाऊजींकडून. काकू अगं किती बोलशील? हे बघ, आत्याजीला आराम करायला सांगितलंय. तुझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचला ना, तिला आणखी त्रास होईल. हे बरं आहे, मी चांगल्यासाठी बोलते तर मला तोंड बंद ठेवायला सांगताय? अहिल्याताई, असं काहीही नाहीये. यांच्याकडून चूक झालीये, त्यांना सुद्धा मान्य आणि आम्हाला सुद्धा कळतंय. आणि पुन्हा असं काही होणार नाही याची काळजी घेईन मी. ठीक आहे, तू म्हणतेस तर मी तुझ्यावर विश्वास ठेवते. पण जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव. जर का यापुढे तुझ्यामुळे आत्याबाईंना काही त्रास झाला ना तर या घरातलं तुला कोणीही माफ करणार नाही.